पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। बसा बसा आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई, थोडा विको कमी राहू। करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। एके ठाई काला, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन या ना गडी कान्होबाचे ध्यान। देवादी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय जीवा, श्री केशवा देवादी देवा जगत्रय जीवा, परी केशवा विनंती माझी। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी जयांची केली आस्मरण, होय सकळ विद्यांची अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारून आता। महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु ये गिरः। अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरा। हा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला विठाल। पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। अच्छा शिट्टी वाजणार कमी राहू। पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा गोड अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 12:15 12:30 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या पळवे खुर्द नावाच्या गावी। गेल्या अनेक वर्षापासून कालभैरवनाथाच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं, कालभैरवनाथ जयंतीच्या निमित्तानं 14 वर्षापासून परंपरेचा पळवे गावाला चालणारा भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी रामदास महाराज साबळे यांच्या आशीर्वादातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य दान ज्यांनी दिलेलं आहे श्री विक्रांत रामकृष्ण देशमुख, श्री भाग्येश शशिकांत देशमुख, विनायक विठ्ठल देशमुख, श्री दत्तू दोंडीभाऊ तरटे, श्री बबनराव विठ्ठल देशमुख, श्री पोपट रावसाहेब देशमुख, श्री गोरख नारायण गाडीलकर मेजर, श्री दौलत रावसाहेब कुटे, श्री वसंत पर्वतराव शेळके मेजर, श्री रावसाहेब दादाभाऊ शेळके, प्रवीण सीतारामजी शेळके, दिलीप चंदर गाडीलकर आणि श्रीमती उषा अशोक शेळके आजच्या काल्याचं कीर्तनाचं आणि महाप्रसादाचं अन्नदान या दोन्हीचंही सौजन्य या मंडळीच्या माध्यमातून मिळालं। आणि आपण सगळे कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी पळवे खुर्द तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या पळवे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या गावाचे आमचे सरपंच नानाभाऊ यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून विक्रांतजी डेअरी आहे देशमुख साहेब यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून सगळ्यांनी आग्रह केला आणि आजची ही काल्याची सेवा बरेच दिवसापासून पळव्यांचा आग्रह होता की महाराज आलं पाहिजे तुम्ही। माझी तारीख बसत नसायची। यावर्षी मात्र योगायोगानं ती महाराज कॅन्सल झाली, माझं तिकडचं कडूचं कॅन्सल झालं, मध्येच पळवा आलं। त्यामुळं अगदी कडूचा कालाही राहिला, निकडचंही राहिला आणि काल्याचं कीर्तन योगायोगानं जे पांडुरंग महाराज या सगळ्यांनी आग्रह केला की बाबांना आपण विनंती करू
आणि त्याला अनुसरून आज आपल्या पळवे गावामध्ये हे काल्याचं कीर्तन करण्याचं नियोजन आमच्या वाट्याला आहे। अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। महाराष्ट्राची ही प्रसिद्ध गायक वादक मंडळी आमच्या बरोबरीनं आळंदीला शिकणारे आमचे पांडुरंग महाराज आंबोरे अतिशय गोड पखावज वादक, सिंथ वाजवतात, ते कीपॅड वाजवतात, ढोलक वाजवतात आणि पखवाजही वाजवतात। महाराष्ट्रभर त्यांच्या पखवाजाचं मोठं नाव आहे। गुरुबंधू आहेत, जुन्या काळामध्ये या भागामध्ये त्यांनी आम्हाला आणलेलं आहे। असे आमचे पांडुरंग महाराज आंबोरे, त्यांना माझं वंदन। दोनही गायक अतिशय सुंदर आहेत। देवीदास महाराज गोड आवाज आहे, मयूर महाराज आणि देवीदास महाराज दोघांची जोडी गोड आहे। पांडुरंग महाराजांची पखवाजाची साथ आहे। पेटीवादक छान आहे, जेवढं पाहिजे तेवढा भाता ओढतात, त्यांनाही धन्यवाद। विनेकरी बाबांच्या पासून जी आपली आळंदीकर गुरुबंधू मंडळी, छोटी मोठी टाळकरी मंडळी, गावातली सगळी भजनी मंडळी, या सगळ्या ज्येष्ठ टाळकऱ्यांना वंदन। आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, नाना भाऊ आहेत, आपण सगळी बसलेली मान्यवर मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सिस्टीम चांगली आहे, मस्त आवाज दिलाय। शूटिंग करणारा आमचा जीवलग मित्र आहे यूट्यूबवाला, त्यालाही धन्यवाद। आणि आपण सगळे गावकरी मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, आपल्या जीवनातला वेळ, पैसा, तन, मन, धन, आपल्या जीवनातली लाही एकत्रित करून हा 14 वर्ष कालभैरवनाथाचं गोड असं मंदिर आहे। या मंदिराच्या समोर, महादेवाच्या समोर, अगदी या मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रतिवर्षी थाटामाटामध्ये आपण हा सोहळा साजरा करता। त्या सोहळ्यातील ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्या सगळ्या पळवे ग्रामस्थांच्या वतीनं आमच्यापर्यंत मिळालेली आहे। सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। योगायोगानं आजपासून आमचा आळंदीला मोठा सप्ताह चालू होतो। रमेश महाराज गोरे गुरुजी आणि आम्ही दोघंजणं सप्ताह करतो। मोठा सप्ताह असतो। आज रात्रीपासून सुरुवात होते। उद्या उल्हास महाराज, परवा दिवशी अमृत महाराज, आणि त्याचंही काल्याचं कीर्तन माझ्याकडे असतं। आणि त्या संबंधातून वारीला जाता जाता माझ्या संगतीमध्ये आमचे युवा कीर्तनकार कृष्णा महाराज राऊत बेलगावकर, बीड जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आहे। आपल्या सप्ताहातही त्यांना तारीख मागितली होती, यावर्षी बसली नाही, पण पुढच्या वर्षीची लगेच आपण त्यांना देऊन टाकलेली आहे। असे आमचे कृष्णा महाराज राऊत गोड विनोदाचार्य कीर्तनकार, चिंतनीय कीर्तनकार, आम्ही सगळे वारीला जात आहोत म्हणून ते पण माझ्या संगतीमध्ये महाराज उपस्थित आहेत। कृष्णा महाराजांना धन्यवाद। आमचे पुष्पेंद्र महाराज आहेत या भागातले, या आजचं जे सौजन्य असतं आमच्या हाराचं, इथून सोप्याहून आम्हाला हार येतात सप्त्याला आळंदीच्या माऊलींना, ते आमचा पुष्पेंद्र नाना आम्हाला देतात। अगदी पुष्पेंद्रचे वडील आमचे नाना असतील, नगरे नाना, पुष्पेंद्र महाराज नगरे, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। पुष्पेंद्र महाराजांना वंदन। त्यांच्या संगतीत काही सौजन्य देणारी हाराची मंडळी, त्यांना धन्यवाद। आमचे नगरे नाना आहेत, पितृतुल्य आहेत। हो, या भागात कुठंही कीर्तन असो मोठा हार घेऊन येणार म्हणजे येणार, बापासारखं प्रेम लावणारी आहेत। नानांनाही धन्यवाद। आपण बसलेली सगळी प्रेमाची मंडळी, गावातील सगळी भाविक मंडळी, या कार्यक्रमाला ज्यांनी सौजन्य दिलं, योगदान दिलं, तन मन धन देऊन, हो, कालभैरवनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी पळवे गावानं केलेलं सहकार्य अनमोल आहे। सगळ्या माता भगिनींना वंदन करतो। अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो। एक वर्षभर तुम्ही काल्याचं कीर्तन विसरणार नाही। असं काल्याचं कीर्तनच आम्ही ऐकलं नाही, इतकं सुंदर कीर्तन आहे। फक्त हाताने टाळी काही वाजू नका, हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, आणि 1 सव्वा तास येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, मैत्रीण आली, जीवलग आली, बसू द्या, त्याला जिथं बसायचं तिथं बसू द्या। तुम्ही जे आहेत त्या सगळ्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका। विठाला विठाला विठ्ठल, वारकरी संप्रदायाचा सप्त्याचा शेवटचा दिवस म्हटलं की काल्याचं कीर्तन करावं लागतं। 14 वर्षाचा होऊ द्या, 20 वर्षाचा होऊ द्या, 25 वर्षाचा होऊ द्या, 50 वर्षाचा होऊ द्या, पारनेर तालुका असू द्या, नाही तर मग अहिल्यानगर जिल्हा असू द्या, आळंदीचा सप्ताह असू द्या, या देशात जिथं जिथं वारकरी संप्रदायाचं कीर्तन होतं त्या कीर्तनाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं केलं जात। प्रश्न असा की काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जात? का बरं दुपारी का नाही, 2-3 दिवसानं का नाही, 5व्या दिवशी का नाही? काला हा शेवटीच का केला जातो असा एक प्रश्न आहे पांडुरंग महाराज। दुसरा प्रश्न आहे काल्याचं कीर्तन दुपारी का? 10 ते 12, 10:30 ते 12:30, 11 ते 1 या दुपारच्या वेळात काल्याचं कीर्तन का केलं जातं? आणि आणखीन एक प्रश्न आहे की काल्याच्या कीर्तनात भैरवनाथ नाही, महादेव नाही, शंकर नाही, दत्त नाही, पांडुरंग नाही, आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं। मग कृष्णाचं चरित्र का सांगावं लागतं? 3 प्रश्न आहेत। पहिला, काल्याचं कीर्तन शेवटी का करावं? दुसरा, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? आणि तिसरा, काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र का सांगावं? 1-1 मिनिटात त्याची उत्तरं सांगतो मी तुम्हाला। काल्याचं कीर्तन शेवटी याच्यासाठी करावं लागतं, काला म्हणजे
परिपूर्णता, त्याच्यानंतर परत शेवट राहत नाही. त्याला उदाहरण दिलं माऊलीनं, देवळाची कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. काय गोड उदाहरण आहे बघा. म्हटलं एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं, माझ्याकडे बघा, त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो. किती क्वालिटीचा कलर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे आणि किती सुंदर फरशी आहे. याच्यावरून मंदिर कधी पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. तसं कितीही रात्रीची कीर्तनं तुम्ही सगळ्यांनी ऐकली तरी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत पळव्याच्या सप्त्याचा कळस पूर्ण होत नाही. म्हणजे काल्याचं कीर्तन शेवटी त्याच्यामुळं करायचं, ते कळसाचं आहे. चला कळालं तुम्हाला, नाही काहीला कळालं तर दुसरं उदाहरण दिलं, परमगंगेशी सिंधू प्रवेशू. या देशातल्या जेवढ्या गंगा आहेत, कोणती गंगा असू द्या, कोणती गंगा घे, या देशातल्या जेवढ्या गंगा आहेत त्या सगळ्या गंगा समुद्राला जात असतात. बरं, काफिडीत पापताप पोखित तरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. माऊली म्हटले, गंगा एकदा सागराला मिळाली की तुका म्हणे, गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागराला मिळाली की गंगेचा प्रवाह पूर्ण झाला. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या, आताही आहेत. आपल्या गावाला आहे सरपंच, कितवीपर्यंत आहे? 4थीपर्यंत. पूर्वी 7वीपर्यंत, 4थीपर्यंत. मग आपल्याला सुप्याला जावं लागायचं, नगरला जावं लागायचं, मोठ्या मोठ्या गावाला जावं लागायचं. आता शाळा झाल्या. पूर्वीच्या काळातली शाळा आठवा, काही मुली जात असतील, काही जात होत्या, काही जाते. शाळा आठवा शाळा. 25-50 मुलांचा वर्ग भरलेला असायचा. 25 मुली या बाजूने असायच्या, 25 मुलं या बाजूने असायचे. गुरुजी वर्गामध्ये यायचे, पांढरा खडू हातामध्ये घ्यायचे, काळ्या बोर्डावरती वाक्य लिहायचे, गोदावरी. काय वाक्य लिहिलं? गोदावरी. आणि वर्गातल्या 50 पोरांना गुरुजीने विचारलं, पोरांनो आपला आजचा विषय गोदावरी, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? वर्गामध्ये 50 पोरं होती, एकालाही त्याचं उत्तर देता येईना. पण सगळ्यात मागच्या बेंचवर आपल्या पळवे गावचा बाळू नावाचा पोरगा बसलेला होता. गणितात नापास, इंग्लिशमध्ये नापास, त्याला मराठी येत नव्हती. पण ते गावात सप्ताह सुरू झालं की पकवाजाला कणिक आणून द्यायचं, पकवाजाच्या जवळ बसायचं, मयूर महाराजा शेजारी उभं राहायचं, देवीदास महाराजाच्या मधात उभं राहायचं. गावात सप्ताह सुरू झाला की मग पंक्तीला वाढायचं, गावातले कीर्तन ऐकायचं. त्यामुळे त्याला आजचं उत्तर येत होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू? गुरुजीला आनंद झाला, बुवा कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला? सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळं बाळ्या बेंचवर उभा राहिला. बेंचवर पहिल्यांदा चान्स आला त्याला, जीवनात पहिल्यांदा चान्स आला उत्तर द्यायचा, बेंचवर उभा राहिला. गुरुजीने विचारलं, बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, क्या बात है बाळू, वा रे वा बाळू, शाबास. सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली? गुरुजी साधा नव्हता, गुरुजी पक्क करून घेणारा होता. जुन्या काळातले गुरुजी खूप रियाज करून घ्यायचे, अभ्यास करून घ्यायचे. आता ते राहिलं नाही बरं का. आता पूर्वीचा काळ होता, काळी टोपी घालायची, काळा कोट घालायची, दिसायलाही काळे असायचे गुरुजी, पण आतून गोरे असायचे. पोरगा शिकला पाहिजे, त्याला गणित आलं पाहिजे, समाजात तो चालला पाहिजे, काय गोड शिकवणी असायची. गुरुजीने विचारलं, बाळ्या काय गोड उत्तर दिलंस? पुढं कुठं गेली गंगा? बाळ्या पळव्याचा होता, कमी हुशार नव्हता. तो म्हटला, गुरुजी जशी गंगा ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली तशी ती गंगा कुशावर्तन नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू, क्या बात आहे. पुढं कुठं गेली? पुढं म्हटलं गंगापूरच्या धरणात, पुढं नाशिकच्या रामकुंडात, पुढं नांदूर मधमेश्वर, पुढं कोपरगाव, पुढं वैजापूर, पुढं कायगाव टोका, पुढं पैठणचा नाथसागर. बाळूच्या लक्षात आलं, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. गावं काही संपायचे नाही, धरणं काही आटपायचे नाही, काल्याचं कीर्तन काही व्हायचं नाही. म्हणून बाळ्यानं शेवटचं उत्तर दिलं. आता बाळ्या म्हटला, गुरुजी या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणापर्यंत गेली राहू द्या. जशी पैठणच्या नाथसागरातून गंगा निघाली, पैठण बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा असं मराठवाड्याला पाणी देत देत एकदाची ती गंगा समुद्राला जाऊन मिळाली. उत्तरच ठेवलं नाही. इथून तिथं गेली महत्वाचं नाही, ह्या गावाहून त्या गावाला गेली महत्वाचं नाही. मग ऐका ऐका, जशी निघाली गुरुजी तशी गंगा समुद्राला जाऊन मिळाली. उत्तर संपलं.
पण गुरुजीने पुढे विचारलंच, बाळ्या पुढं कुठे गेली? आता कशाला? आता गंगा समुद्रात गेल्यावर आता कशाला? पण गुरुजीने विचारलं पुढं कुठे गेली? बाळ्या पळव्याचा होता. बाळ्या म्हटलं तुमच्या डोंबल्यात गेली गुरुजी. काय बोलणं झालं? अहो एकदा गंगा सागराला मिळाली की गंगेचा प्रवाह जसा पूर्ण होतो पळवेकर, तसं काल्याचं कीर्तन झालं की भैरवनाथाचा सप्ताह पूर्ण होतो. काल्याचं कीर्तन शेवटी करायचं ते परिपूर्णतेचं. चला 2 नंबर, काल्याचं कीर्तन दुपारी का? 10 ते 12 का? 10:30 ते 12:30 का बरं? दुपारच्या वेळेतच का करायचं? रात्री केलं, सकाळी केलं, 7 ते 9 केलं, एवढंच हे 10 ते 12 दुपारी का? तर त्याचं उत्तर आहे, काला भगवान कृष्णानं जो केला तो दुपारी केला. आणि दुपारची प्रतिकात्मक बुद्धी यमुनेच्या काठावर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, आळंदीच्या वाळवंटामध्ये जो काला केला जातो तो दुपारी केला जातो. आणि त्याची दुपारची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण तो काला दुपारी करतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आता. काल्याच्या कीर्तनात आज काल भैरवनाथ नाही, दत्त नाही, पांडुरंग नाही, महादेव नाही. आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी गोकुळातलं चरित्र का सांगावं? तर त्याचं कारण आहे, काला जसा परिपूर्णतेचा आहे तसा विश्वातला परिपूर्णतम देव भगवान कृष्ण आहे बरं का. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्यवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा. बाई तुझा लाडका तुलाच गोडवारी, बाई तुझा लाडका तुलाच गोडवारी, बाई तुझा बाई तुझा लाडका तुलाच गोडवारी, बाई तुझा लाडका तुलाच गोडवारी, बाई तुझा याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका तुलाच गोडवारी, बाई तुझा लाडका तुलाच गोडवारी, प्रसिद्ध गवळण आहे बघा. ती गवळण यशोदेला म्हणते, म्हणताना विको द्यायचा. काय म्हणते बघा, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. अगं तुझा पोरगा तुला गोड वाटतो, सामान्य वाटतो, साधा वाटतो, पण याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी. यशोदे तुझा पोरगा तुला सामान्य वाटतो, पण तो सामान्य नाही. समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, आणि सरस्वती माता जरी लिहायला बसवली ना तरी सुद्धा तुझ्या पोराचं वर्णन होणार नाही. असा तो परिपूर्णतम आहे. सामर्थ्य बोलू नका, बोलू नका. अ बाबा मागचे गोळा करणार तुम्ही, बोलू नका, काय विक्षेप करू नका, नंतर गोळा करू आपण. बस मी सांगतो तुम्हाला, बस माझ्याकडे बोला, फक्त बोलू नका. द्या द्या सगळं द्या, पण फक्त बोलू नका. ऐक, परिपूर्णतम म्हणजे काय? सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, असा पूर्ण अवतार आहे. रामाचा अवतार असा आहे, सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. पहिल्या वरानं भरताला गादी आहे, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. स्वरदारा स्वर. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. पहिल्या वरानं भरताला गादी आहे, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. प्रभू रामचंद्र वनवासात जाताना
लक्ष्मणजी म्हणतात आपण उर्मिलेला बरोबर घेता येत नाही. का म्हणतात ते की जसं रामाच्या बरोबर मी आहे तसं सीतेच्या बरोबर उर्मिलेला नेता येत नाही. इंद्रजिताला उठवता येत नाही, रावणाला जाऊन आणता येत नाही. का आणता येत नाही? बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. याला पूर्ण अवतार म्हणतात. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, करण्याची ताकद आहे पण करता येत नाही. तसं कृष्ण अवतारात नाही. इंद्राची पूजा करायची परंपरा होती गोकुळाची. काही गावाला परंपरा असतात, तुमच्या गावाला ही काल भैरवनाथाची 14 वर्षाची परंपरा आहे, महाशिवरात्रीची परंपरा आहे. गाव तुमचं फार पवित्र आहे, छोटंसं गाव आहे पण मंदिरं सप्ताह आध्यात्मिक गाव आहे. माझ्याकडे बघा, या पळवे गावाला चांगली अध्यात्माची परंपरा आहे. मग तुम्ही परंपरा सांभाळता. या परंपरेत जर एखाद्यानं हात घातला तर लोक त्याला बाजूला काढतात. प्रत्येक गावाच्यात आमचे कृष्ण महाराजांना माहिती आहे. आमच्या जन्मगावाची परंपरा अशी आहे नाना की काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. काय करतात? बाजरीची भाकर वांग्याचं भरीत करतात. या 10-5 वर्षात जर आमचं मोठं नाव झालं, रोज 2-2 कीर्तनं, तर मी गावातल्या लोकांना म्हटलं मी पंगत देतो व आपण ही भाकरी बदलून टाकू. आता बुंदीचे लाडू केले पाहिजे, गुलाबजाम केले पाहिजे. तर काळ सुधारला तर गावातले लोक म्हटले तुमचा काला कॅन्सल. का? भाकरी कॅन्सल होणार नाही. म्हणजे मला सांगायचं काय, परंपरा ज्या आहेत त्या मोडता येत नाहीत. तसं गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे. भगवान कृष्ण गोकुळात आले. ऐका पळवे माझ्या सगळ्या बहिणींनी, भगवान कृष्ण गोकुळात आले आणि भगवंतानं पहिलं काम केलं, इंद्राची पूजाच बंद केली. बंद म्हटले. कोण? इंद्र उंद्र बंद करून टाकली. इंद्राला राग आला. इंद्राकडे पावसाचं खातं आहे. एवढा जोरात पाऊस पाडला गोकुळावर, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग तुम्हाला असं वाटतं पूजा केली? अजिबात नाही. गोवर्धन उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही. याला म्हणतात परिपूर्णतम. सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे, करण्याची ताकद आणि करतो असा अवतार कृष्णाचा आहे. म्हणून तो परिपूर्णतेचा, काला परिपूर्णतेचा, संप्रदायानं सांगड घातली. परिपूर्णतेच्या दिवशी परिपूर्णतमाचं चरित्र सांगा. पण महाराज तुम्हीच आत्ता म्हटले समुद्राची शाईन, मी रूपवताची लेखनीन, एवढं मोठं त्याचं चरित्र आम्हाला कसं कळणार? आणि मग तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी चरित्र सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. वा मयूर महाराज वा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हटले पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. काय चरित्र घडलं, काय गोकुळात घडलं? पाहायला गेलं तर एका बाजूला विश्वाचा मालक
आपला तुम्हाला मला खायला देणारा, प्रत्येकाचं पोट भरतो बरं का भगवान. गरीब असू द्या श्रीमंत असू द्या प्रत्येकाला देतो. पाहता शब्द गोपाळांनाही लावायचा आणि देवालाही लावायचं. पाहता गतीर भरता प्रभू साक्षी, पाहता चाले हे शरीर कोणाची असते, पाहता कोण बोलविते हरिवीन, पाहता देखवी ऐकवी एक नारायण, पाहता या विश्वाचा मालक आहे भगवान. आपण रोज जेवण करतो, जेवायला बसलं की आपण ताटाला पाणी फिरवतो, मुंग्या ताटात जाऊ नये म्हणून नाही. देवाला समर्पण करतो आपण. हे भैरवनाथा, हे महादेवा, हे परमात्मा, कृष्णार्पणमस्तु वदनी कवल घेता, नाम घ्या श्री हरीचे. आपण देवाला समर्पण करतो. हे देवा तुझ्यामुळं आम्हाला मिळालं बा, तुझ्यामुळं आमची शेती पिकली, तुझ्यामुळं आमचं उगून आलं, तू पाऊस पाडला. आपण देवाला कृतज्ञता करतो. तसं भगवानसुद्धा रोज जेवण करतो बरं का. विश्वाचा मालकसुद्धा रोज जेवण करतो. पण जेवताना कृष्णा महाराज पांडुरंग महाराज ताटाला पाणी फिरत नाही नानादेव. मग सरपंच काय करतो, तर भगवान असे डोळे जाग 10 मिनटं डोळे जागतून मग जेवण करतो. एक दिवस रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं, देवा मी तुम्हाला फार दिवसाचं विचारीन म्हणते, तुम्ही असे जेवताना डोळे का जागता. बायको असा एक आपल्या जीवनातला भाग आहे की ती तुम्हाला कोणताही प्रश्न कधीही विचारू शकते. कोण कोण ज्याचं लग्न झालं त्याला कळेल हे बरं. बायको तुम्हाला कुठलाही प्रश्न कोणत्याही वेळी विचारू शकते एक, आणि तुम्ही कितीही खरं सांगितलं तर विश्वास ठेवत नाही दोन. ऐका ऐक, भगवंताच्या बायकोनं विचारलं रुक्मिणी मातेनं, ओ देवा डोळे का जागतात. रोज जेवायला बसलं की डोळे जागतात, ताट समोर आले की डोळे जागतात, काय भानगड. तर भगवंतानं रुक्मिणी मातेला खरं सांगितलं बरं काय. भगवान म्हटलं, अगं रुक्मिणी, या विश्वाला खायला देण्याची जबाबदारी माझ्याकडे. डोळे झाकून बघतो म्हटले कोणी राहिलं का, त्याची व्यवस्था करतो मग जेव. आता एक खरं सांगितलं पण रुक्मिणीला पटलं नाही. तिनं काय केलं, प्रयोग केला. प्रयोग माझ्याकडे बघा, प्रयोग असा केला, अशी या आकाराची एक सोन्याची डबी घेतली. तुम्हाला सोनं आवडतं ना सगळ्यांना, लगेच कळेल तुम्हाला. सोन्याची डबी घेतली, माझ्याकडे बघा बहिणी. त्या सोन्याच्या डबीचं झाकण उघडलं, आपल्याला वेळ कमी असल्यामुळं. त्या डबीमध्ये 2 जिवंत मुंगळे सोडले, डबीचं झाकण लावून घेतलं. सोन्याची डबी चौकोनी आकाराची एक चांदीची पेटी त्याच्यामध्ये ठेवली, तिला एक बारीक कुलूप लावलं. त्या कुलपाची चावी आपल्या कमरेला, ती बारीकशी चांदीची पेटी एका चौकोनी अशा लाकडी पेटीमध्ये ठेवली, तिला एक कुलूप लावलं. त्याची पण चावी आपल्या कमरेला. ते चौकोनी लाकडाची पेटी एका उंच अशा लाकडी गोठीमध्ये ठेवली, तिला पण कशात काय ठेवलं ध्यानात ठेवू नका तुम्ही फक्त मुंगळे आणि सोन्याची डबी ध्यानात ठेवा. बाकीच्याला मी पक्का आहे, माझ्याकडे बघा. सोन्याची डबी चांदीच्या पेटीमध्ये, चांदीची पेटी लाकडी पेटीमध्ये, लाकडी पेटी लाकडी कोठीमध्ये, लाकडी कोठी एका बंद खोलीमध्ये ठेवली. 4-5 कुलपाच्या आतमध्ये मुंगळे दाबून ठेवले डबीमध्ये. 15 दिवस दासाला नाही, दासीला नाही, सखीला नाही, कोणालाच त्या रूमकडे जाऊ दिलं नाही. आणि 20 दिवसानं भगवान जेवायला बसले, डोळे झाकले. डोळे झाकून झाले कीच त्यानं भगवंताचा हात धरला. ओ थांबा, सगळ्यांना दिलं, सगळ्यांना, कोणी नाही राहिलं, कोणी नाही, सगळे हो चला म्हटले गंमत दाखवते. काय गंमत, चला चला. रुक्मिणी मातेने भगवंताच्या हाताला धरलं, बंद खोलीच्या जवळ आणलं. बंद खोलीतून रूम उघडली, लाकडी कोठी उघडली, लाकडी पेटी उघडली, चांदीची पेटी उघडली. काय काढलं, सोन्याची डबी. सोन्याच्या डबीचं झाकण उघडलं आणि 20 दिवसापासून डबीमध्ये अन्ना वाचून दाबून ठेवलेले मुंगळे मेले म्हणून तिनं भगवंताला दाखवले. बघा म्हणे, बघा जगाला देता म्हणे खायला, इथं घरातल्या मुंगळ्याला देता येईना, अशी डबी दाखवली. भगवान म्हटले मला काय दाखवते, तूच बघ. तर त्या रुक्मिणीने डबी आपल्याकडे घेतली, माझ्याकडे बघा. तर त्या डबीतले मुंगळे जिवंतच होते, पण त्या मुंगळ्याच्या तोंडामध्ये बारकाले तांदळाचे 2 शीत होते. त्या रुक्मिणी मातेनं असं डोक्याला हात लावला. ती म्हटली बाई माझ्या हातानं झाकण लावलं, माझ्या हातानं सोन्याची डबी, चांदीची पेटी, लाकडी कोठी, बंद खोली. 25 दिवस दास नाही, दाशी नाही, पोरगं नाही, मैत्रीण नाही, सखी नाही, कोणालाच रूमकडे जाऊ दिलं नाही. या डबीमध्ये हे जिवंत मुंगळे कस काय राहिले. बराच वेळ डोक्याला हात लावल्यावर भगवान म्हटले डोकं फुटून जाईल तुझं, ऐक रुक्मिणी, तुला कळणार नाही. ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती की नाही डबीचं, कधी कधी ज्या वेळेला तू जिवंत मुंगळ्याला मारायला निघाली, डबीचं झाकण लावायला निघाली, त्याच वेळेला मला कळालं की तू मुंगळे मारायला लागली. पण मुंगळ्याच्या प्रारब्धात अन्न होतं, तसं ते मरत नसतात. मग काही नाही म्हटलं, तुझ्या कपाळाला तू त्या दिवशी तांदळाच्या अक्षदाचा गंध लावला होता, काही केलं नाही. डबीचं झाकण लावता लावता, इकडे बघा,
डबीचं झाकण लावता लावता तुझ्याच कपाळाच्या 4-5 अक्षदा डबीमध्ये सोडून दिल्या, तुला नाही कळाल्या, मला मात्र माहीत आहे. का तारे ना ठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. का सांगितली कथा? पाहता जगाला खायला देणारा, विश्वाचं भरण पोषण करणारा, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, असा विश्वाचा मालक एका पारड्यात, आणि दुसऱ्या पारड्यात गाईच्या धारा काढणारे गोपाळ, तुमच्या माझ्यासारखे शेतकरी गोपाळ, साधे पोरं शेतामध्ये काम करणारे, गायी सांभाळणारे. चरित्र काय घडलं? एवढ्या मोठ्या विश्वाच्या मालकानं जगाला खायला देणाऱ्या त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. काय त्यांची उष्टावळी पाहता गोवळी. काय तुकोबारांनी वर्णन केलं? त्या पेंद्याच्या घरी कढी केली ती एकदा. कढी तुमच्याकडं आजी कढी करतात? हां, अच्छा, मानाडूला नसतो, कढी करतात ना. ताकाची असते, दह्याची असते, आमसोलाची असते. पूर्वीच्या काळात ना काल्याच्या पंक्तीलाच असायची शिरा भात कढी. काय असायची? शिरा भात कढी. लई टेस्टेड असायची, अशी एकदम पातळ बित्तळ मस्त अगदी. माणसं दोरणं फुरकी आणायची. फक्त ऐका, तोंडाला पाणी बिनी येऊन नका देऊ. कढी असा आटम आहे, ते म्हणलं तरी तोंडाला पाणी येतं महाराज. थोडीशी आंबट असते, थोडीशी तिखट असते, थोडीशी मधुर असते, अशी आमसोलाची, ताकाची, दह्याची. त्या पेंद्याच्या घरी केली होती. माझ्याकडे बघा, पेंद्याच्या आईनं असं फोडणी दिली त्या कढीला, जिरे मोहरी चटणी टाकली, वरून थोडं ताक ओतलं, चटकदार असा वास दारामध्ये आला. पूर्वी भाज्याचे वास यायचे. आता आमची आई मला आळंदीला भेटायला आली ना, ती पुडदाच्या वड्या करून, तुमच्याकडे जसं मासावड्या करतात ना, तसं आमच्या मराठवाड्यात पुडदाची वडी करतात, तळून करतात. तर ती पुडदाची वडी 1-5-6 दिवस खराब होत नाही. आणि आमची आई मला करून आणायची. मी आमच्या आईला म्हणायचो, अशी एकच डबा आणली, असं 2-4 डबे आणत जा ना. तर आमची आई मला म्हणायची, अरे एवढ्याच करायला माझे 8 दिवस गेले, आणि हाताची आग होते त्या मसाल्याने, हाताचा वासच जात नाही 10 दिवस. बघा, वडी केल्यावर हाताचा वास 10 दिवस जात नव्हता, आता वडीचाच वास याय नाही महाराज. वडीचा हाताचं कधी यायचा? फार पालेभाजीची वास यायचे. मेथीची भाजी केली काय लगेच कळायचं, चुक्याची केली लगेच कळायचं. आता ते राहिलं नाही, गावरान राहिलं नाही. तसं त्या कढीचा वास दारामध्ये आला. सगळ्या बहिणींनी, सगळ्या पालव्यांनी माझ्याकडे बघा, फार गोड कथा आहे. अभंगाचं पहिलं चरण कल, काला कळल, प्रवास सुखाचा होईल. 1 वर्षभर काल्याचं कीर्तन ध्यानात राहील. अक्रूर महाराज साखरे आणले होते सरपंचानं, विक्रांत दादानं, देशमुख परिवारानं, पळवे गावानं. जरा ऐका, फार सुंदर आहे, घरी घेऊन जा, शिकण्यासाठी कथा आहे. कढीचा वास दारात आला. तो पेंद्या खेळत होता दारात, धावतच आला. आई 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 काय बनवलं? आई म्हटलं, अरे पेंद्या, आपल्याला चटक्याचं ऊन पडतं ना, प्यायला कढी केली. असं काही दे ना मला. आता आईला लेकरू सोडून काय आवडत असतं महाराज? पोरानं मागितल्याबरोबर आईने एका ग्लासामध्ये दिली. तुम्ही माझ्याकडे बघा, ग्लासामध्ये कढी घेतली आणि पेंद्यानं प्यायला सुरुवात केली. त्याच्या जिभेला जशी चव लागली ना, लई खतरनाक कढी झालती हो. लई टेस्टेड, बरोबर मीठ, बरोबर तिखट, बरोबर आंबट, इतकी छान झालेली कढी जशी जिभेला लागली, तसं त्या पेंद्याला वाटलं, ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या कानाला किती आवडेल, माझ्या देवाला किती आवडेल. काय मैत्री आहे महाराज, काय भाव आहे, काय प्रेम असेल महाराज. आपल्याला देव आठवतो, पण दुःखात आठवतो, आपल्या संकटात आठवतो. देव सुखात आठवला पाहिजे. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुःखा, आधी सुखात. तुकोबारांनी सुखात भजन केलं. तुकोबार डोंगरावर गेले, काय चांगलं नसताना नाही, सावकारकी सोडून गेले. सुखात भजन केलं पाहिजे. सुखात आपण चांगलं आहे ना, मग पंगत घातली पाहिजे. आपलं जरा बरं आहे ना, सौजन्य घेतलं पाहिजे. आपण चांगले आहेत ना, मग आपल्या जवळचं दुसऱ्याला दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, सुखामध्ये भजन केलं पाहिजे. सुखातलं भजन तुम्हाला माजू देत नाही, आणि दुःखातलं भजन तुम्हाला मरू देत नाही. किती गोड आहे बघा. सुखात भजन केलं की तुम्हाला ते माजू देत नाही. किती श्रीमंत व्हा, तुम्ही पाय जमिनीवर ठेवता. आणि तुम्ही दुःखात भजन केलं, संकटावर तुम्हाला मात करायला लावतं. इतकं गोड आहे भजन. तसं इतकं प्रेम त्या पेंद्याचं. जिभेला चव लागल्याबरोबर त्याला आठवलं, ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल महाराज. त्याला मित्र म्हणतात, मैत्री म्हणतात बरं का. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मी रोज म्हणतो, मित्रवन नव्यामध्ये गारव्या सारखा. असा पेंद्यासारखा मित्र असला पाहिजे, बोबड्यासारखा असला पाहिजे. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्रवन नव्यामध्ये गारव्या सारखा. मित्रावरची कविता त्या अनंत राऊतांनी गायलेली. किती मित्र जवळचा असला पाहिजे, सुख दुःख सांगणारा,
जिभेला चव लागली कृष्ण महाराज पांडुरंग महाराज, आणि त्याला वाटलं ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडल. पण काय झालं, पेंद्याच्या आईचं यशोदेचं लय कडाक्याचं भांडण. पेंद्याच्या आईला यशोदा जमत नव्हती आणि यशोदेला पेंद्याच्या आई लय 36चा आकडा दोघीचा, आणि त्याला कढी न्यायची यशोदेच्या पोराला. आईला सांगावं तर आई देते का नाही मोठा प्रश्नच आहे बुवा, आता काय करावं. मग त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला चव आहे, किती मस्त कढी केली आई, तुझ्यासारखी कुणाला जमतच नाही, तुझ्यासारखं कुणी नाही आई, खरंच तू अन्नपूर्णा आहे आई, तुझ्यासारखी कुणी नाही. आई म्हटली मला घुमू नको, मी तुला ग्लासात वाटीत जगात मगात तांब्यात लोटीत घराच्या बाहेर कढी देणार नाही नाही नाही. आता किती अवघड झालं. कढी तर न्यायची गड्या मित्राला, कढी तर सख्याला न्यायची. आई तर देत नाही, ग्लासात देत नाही, वाटीत देत नाही, तांब्यात देत नाही, जगात देत नाही, मगात देत नाही, लोटीत देत नाही. आता काय करावं, कढी तर न्यायची ना आई तर देत नाही. म्हणलं आई मला तुला अख्खीची अख्खी कढई, तुला अख्खी सगळं पातेलं तुला, पण घराच्या बाहेर तांब्यात ग्लासात वाटीत मी देणार नाही. म्हटले मग मला दे एक तांब्याभर. पेंद्यानं एक तांब्याभर मागितली, माझ्याकडे बघा आईने एक तांब्याभर दिली. यानं कढीचा तांब्या तोंडाला लावला, कढी प्यायला सुरुवात केली. आणि इथं सेंट्रल लॉक टाकला, इथं कुठं इथं मजबूत लॉक टाकला, इथून जे कढी भरली. आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. आई तांब्यात देत नाही, ग्लासात देत नाही, वाटीत देत नाही, जगात देत नाही, मगात देत नाही, राहू दे म्हटला. तोंडातच कढी भरली, तांब्या तिला फेकून जेवढ्या स्पीडनी पळाला म्हणतात. ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचणी असतात. आता आम्ही लवकर निघालो 6लाच, पण ट्रकवालाच मधात घालणार, बैलगाडीवाला मधातच उभं राहणार, जाय कसं जायचं लय अवघड. मग ज्याला लवकर जायचं असतं का त्याला कायम अडचणी असतात. तसं त्या पेंद्याला कढी न्यायची, देवाला कसा तरी धावत होता, कुणी अडवायचं, पेंद्या गालाला काय झालं, गालफुगी आली काय सांगता येईना. सांगायला जावं तर कढी आतमध्ये जाईल, काय करावं आता. कसा तरी रस्ता काढत नंदबाबाच्या वाड्यात पोहोचला. माझ्याकडे बघा बहिणींनो, पळवे गाव फार सुंदर कथा आहे. पहिलं चरण कर, भिंतीला हात टेकून कृष्ण परमात्मा उभा होता, देवाच्या खांद्याला हात लावला, ते तोंड भरलेलं, हाताने इशारा केला आ करा, ओ देवा आ करा. काय नवले विश्वाच्या मालकानं मोठा आ केला. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची गोड शब्द आहेत. आपल्या तोंडातली कढी देवाला देऊन टाकली. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. हे देवाचे जे मित्र आहेत फार प्रेम करणारे आहेत. हो फार प्रेम केलं पाहिजे महाराज. एकमेकावर प्रेम करत चला. या मोबाईलमुळं प्रेम कमी झालं महाराज. पूर्वी या मुली माहेरी जायच्या. त्याचं कारण 1-1 वर्षातून आई पाहायला भेटत नसायची, बाप पाहायला भेटत नसायचा, सासूरवाशी नसायची, 14 माणसाचं कुटुंब असायचं. तिला पहाटे 4 वाजता उठावं लागायचं. 14 माणसाचा स्वयंपाक, 14 माणसाचं धुणं, 14 माणसाचं सगळं घर तिला चालवावं लागायचं. माहेरी जात येत नसायचं. पण आता या मोबाईलच्या व्हिडिओ कॉलमुळं सकाळीच आपल्याला आई दिसायला लागली, बाप दिसायला लागला, बहिणी दिसायला लागल्या. हो माझी बायको तर असा समोरच मांडते किचनवर भाकरी करताना. माझी म्हणजे तुमची, माझ्यावर घेतलं फक्त हे. असंच हे सगळ्यांचं वर मोबाईल मांडला की आईला त्या व्हिडिओ कॉलमुळं आता माहेरी जायचं बंद झालं. मला व्हिडिओ कॉलमुळं प्रेम नाही राहिलं. मला काही प्रेम. माझी बायको 2 वर्ष झाली माहेरीच गेली नाही. रोजच दिसतंय तिला सकाळ दुपार संध्याकाळ. प्रेम कमी झालं महाराज. मोबाईलचा खूप भयानक नाद लागला माणसाला. इतका माणूस मोबाईलमध्ये गेलाय. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागलाय, गायक गाता गाता पाहायला लागलाय, वादक पकवाज वाजवता पाहतोय. आमच्यावर का घेतलं, तुम्ही तेच करताय, आमच्यात राग येणार नाही म्हणून आमच्यावर घेतलं. एवढंच काही नाही महाराज. प्रत्येकजण काही पुराशी जेवताना मोबाईल पाहतो.
खाली पाहतच नाही तो, ताटाकडे पाहतच नाही, सारखे मोबाईलमध्येच. बायकोला राग आला, तिला वाटलं कधी याचं उर काय, तिनं ताट घेऊन निघून गेली. याला मिळच नाही, 2-4 घास मातीचे खाल्ले आणि मग कळालं ताट बायकोनं नेलं. इतकं अवघड झालं. आता हे कृष्णा महाराज बसले, त्यांच्यासमोर सांगतो, आमच्या बीडला गेवरायला एक घटना घडली. आता सरपंच तुम्ही पेपरला वाचली असं, एक नवरा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला असेल. जाऊ दे, त्याचं चुकलं तो गेला बुवा, जाऊ दे, त्याचं झालं काय होईल. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. बाई मोबाईलच खेळत होती, तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं 300 रुपये बचत गटाचे राहिले, उद्या टाकते, परवा 200 सोडते. ती आपली मेसेज करत होती, तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोणी येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. तो आंब्या आल्याला वाटलं आपलंच घरी, हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही तिला मिळ नाही, दोघं शेजारी बसूनच मोबाईल खेळत होते. इकडं बघा, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल जे आलतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरा काय नवले महाराज, फार आधीन चालली माणसं महाराज. आपल्या पोरांना मुलींना 10वीच्या पुढं मोबाईल द्या. माझ्या प्रत्येक आईला बापाला विनंती आहे, मोबाईल देऊ नका असं माझं मत नाही, पण 10वीच्या पुढच्या मुलीला द्या, 10वीच्या पुढच्या पोरांना द्या. त्याच्या आधी द्याल तर तुमची पोरं बालपणात तरुण होतील. बरं, तुमची मुलं बालपण त्यांचं निघून जाईल, त्यांना बालपणातच तरुणपणाचा रोग लागेल. म्हणून बालपणात जर पोरं तरुण होऊन द्यायचे नसतील तर वयाच्या 10वीच्या पुढच्या मुलाच्या हातात मोबाईल द्या. मोठं संकट आलं आपल्यावर, मायबापानं जागं राहिलं पाहिजे. फार कठीण आहे. तिसरीचं पोरगं मोबाईलमध्ये महाराज गेम खेळतंय, दुसरीचं पोरग फार वाईट महाराज. नका, यानं प्रेम संपून चाललं. प्रेम संपलं नाही पाहिजे महाराज. प्रेम फार गोड असलं पाहिजे, सुंदर प्रेम असलं पाहिजे. प्रेमाशिवाय जगात काय महाराज. प्रेम नसेल तर मग तुम्ही आम्हाला कशाला बोलवताल. प्रेम नसेल तर कोण कोणाचं ऐकेल. सगळ्या जाती धर्माचे लोक या प्रेमामुळे तर इथं एकत्रित बसलेत. किती प्रेम असेल गोपाळाचं. कान्होबा 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 रे कान्होबा आपुली गोधने कान्होबा रे कान्होबा आपुली गोधने महाराज काय भाव आहे त्या गवळणी. ते देव भांडायचे, गोपाळ भांडायचे देवाला. प्रेमामध्ये भांडण असतं, किती गोड भांडण. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. इतक्या छान गवळणी आहेत ना. या गवळणी लोक सोडून देते, भंगार गवळणी म्हणतात महाराज. कुंकून आणल्यात गवळणी आणि कुणी लिहिल्या असं बांधू बांधू हाणले पाहिजे लोक. चांगले चांगले भजनी म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व गोकुळ फिरून अशी फिरून फिरणारी राधा आहे का ना. काही पण म्हणायचं, घशाचं कॅन्सर होईल बरं, काही पण म्हणत जाऊ नये बरं, काही पण म्हणायचं नाही. इतकं बेमान करू नका त्या राधेला. इतक्या खालच्या पात्रतेला आणू नका तिला.
काही म्हणतात लोक. एक जणानं मला कीर्तनात प्रमाण दिलं, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे, वरे राधा अशी गोंडे लावणारी का? काही म्हणतात मला. असं म्हणायचं नाही. विराट कोहली माहिती आहे सगळ्यांना? विराट कोहली पोरांनो, विराट कोहली या देशाचा 1 नंबरचा बॅट्समन आहे. त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघा जणांचे पैसे जर एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होतो. एवढे श्रीमंत आहेत. पण दोघंही जण वर्षातून 2दा वृंदावनला जातात. पुढं वृंदावनला. ऐका रे, आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन जातात. पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या जवळ बसतात आणि त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवल आहे. पैसा ठेवायला जागा नाही. 4000 रुपये लिटरचं पाणी पितो तो. स्टील बॉडी आहे त्याची. मोदीनं मुलाखत घ्यावी एवढा श्रीमंत खेळाडू देवाला भेटायला वृंदावनला जातो. राधा राणीचं दर्शन करतो. साधूच्या समोर बसतो आणि आपले पोरं म्हणतात कशाला ज्ञानेश्वर महाराज, कशाला सावता महाराज, कशाला तुकाराम महाराज. नाही पोरांनो, आपल्याकडं तर ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकोबारा आहेत, नाथ महाराज आहेत. विचारा ज्ञानेश्वरीला आम्ही कसं जगावं, फार सुंदर सांगतील तुम्हाला. विचारा तुकाराम महाराजांना आम्ही कोणतं कसं जगावं, फार चांगले अभंग शिकवतील तुम्हाला. हे साधू संतांनी सप्ताह कशासाठी ठेवला? एका विचारात आले पाहिजे, तुम्ही इथं बसले पाहिजे, तुमचं अंतकरण निर्मळ झालं पाहिजे. त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाही. 2 किडण्या नसणारा साधू आजपर्यंत जिवंत कसा? तर त्यांना जर विचारलं तर ते सांगतात मी राधा राणीचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. एवढी जर पवित्र राधा आहे आणि तुम्ही तिला फिरणारी म्हणता, तुम्ही तिला तिच्या वेणीला गोंडे लावता, असं नाही म्हटलं पाहिजे. कशी आहे राधा? क्षणभरी घरी असता करी खोडी शारानपा खेळावया बाहेरी जाता आळ घेती गवळणी थापटोनी निजविते पळणी जातू राजद्वारा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. ही राधा आहे. ही म्हणा, ही म्हणा. नाना परी समजावी ते परी नराय श्री हरी. दही भात कालवणी दिलावे की झड करी कडेवरी घेवनिया फिरले मी दारोदारी. राधे 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 घेई श्याम सुंदरा. हृदय मंदिरामध्ये साठवा. हृदय मंदिरामध्ये साठवणारी राधा आहे. काही पण म्हणू नका बरं. चांगल्या गवळणी म्हणा. चला, का सांगत होतो? चांगलं गायलं पाहिजे, चांगलं म्हणलं पाहिजे. देवाचं आणि गोपाळाचं कायम भांडण व्हायचं. किती प्रेम असेल. पण काय झालं, देवाचे जे मित्र आहेत ना, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, याच्यात एक मधुमंगल नावाचा गोपाळ होता. मधुमंगल लय गरीब होता, लय गरीब. इतका गरीब आज जर धोतर घातलं तर 2-3 दिवसानं ते धोतर त्याला तेवढंच घालायला असायचं, सदरा नसायचं अंगावर. आणि आज जर भाकरी केली ना त्याच्या घरी आज, तर 4 दिवसांनीच तयार व्हायची. इतकी त्याची परिस्थिती नाजूक. शांडिल्य ऋषीचा पोरगा, अत्यंत गरीब परिस्थिती. आणि मग 2-3 दिवस त्याला जेवणच नसायचं. तर भगवान यशोदा मैयाला म्हणायची, मा मला 4 भाकरी दे. यशोदा म्हणायची तुला 2च लागतात, 4 कशाला रे? आई माझ्या मधुमंगलला घेऊन जातो. काय प्रेम, काय भक्ती. असं नामस्मरण करा, अशी भक्ती करा, अशी पंगत घाला, असं दुसऱ्यासाठी जगा की काल भैरवनाथ आपल्याला बधुकरी घेऊन आला पाहिजे, देव आला पाहिजे. काय तुकोबारांचं भजन असन की विश्वाचा मालक डोंगरावर कीर्तनाला यायचा. काय नामदेवरायचं कीर्तन असल, विश्वाचा मालक कीर्तनात नाचायचा. काय ज्ञानोबारांचा समाधी सोहळा असल, आज येता आजपासून गर्दी आहे माझ्या आळंदीला. का बरं? भजन तसं केलं, प्रेम तसं केलं. काय ताकद आहे बघा प्रेमामध्ये. ऐका ऐका, देव त्याला 2 भाकरी घेऊन यायची. पण आज झालं गोपाळाचं देवाचं भांडण. आणि भगवान म्हटले आपापल्या घरचं आणा. सगळे गोपाळ घरी गेले. पेंद्या म्हटलं आई मला खायला पाहिजे, देवाला न्यायचं. वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळ्यांनी घेतलं हो. पण मधुमंगल घरी आला. आई ये आई, आपल्या घरी काय आहे ग? आई म्हटली बघ, भात तर नाही, भाकरी तर नाही, वरण तर नाही, पण 4 दिवसाचं शिळं ताक आहे, आंबट आहे, वास येतोय त्याचा. 4 दिवसापासून लोटीमध्ये जपून ठेवलंय, तेवढंच आहे. दे म्हटलं आई दे. एक वाक्य सांगू,
आपल्याकडे जे असेल ते घेऊन येत जा. असं काही नाही श्रीमंतच पाहिजे, 10 रुपये असले तरी चालतात देवाला. तुम्ही कोणत्या जातीचे आहेत, कोणते गरीब आहेत याचं काही नसतं. तुमचा भाव चांगला पाहिजे. हातामध्ये ती ताकाची लोटी घेतली. पळवेच्या माझ्या सगळ्या बहिणींनी, दादांनी, समाजाने ऐका बरं. आणि ती ताकाची लोटी घेऊन मधुमंगल निघाला. अर्ध्या रस्त्यात आला तर वाऱ्याची एक झुळूक आली. त्या वाऱ्याच्या झुळकीने ताकाचा वास आला सरपंच. आणि कळालं त्याला की हे खरंच वास येणारं ताक आहे, आंबट आहे, विटलेलं आहे, कसं न्यावं देवाला. देव तर मला रोज 2 भाकरी आणतो, मी त्याला असं न्यायचं नको नको. तसाच झाडाखाली बसला, रडायला लागला, स्वतःच्या नशिबाला दोष द्यायला लागला. तिकडं पेंद्या, वाकड्या, बोबड्या सगळे पोरं एकत्रित आली होती. सगळ्यांच्या शिजरा एकत्रित देवानं पाहिल्या होत्या. आणि देवानं विचारलं, हे पेंद्या, हे वाकड्या, अरे हे बोबड्या, अरे हे सुदाम्या, अरे तो मधुमंगल नाही आला. पोरं म्हटले, देवा तुम्ही उगीच पाठवलं त्याला घरी, नक्की त्याच्या घरी काही नसेल म्हणूनच आला नाही. असं म्हटल्याबरोबर भगवंतानं त्याच्या घराकडचा रस्ता धरला. धावतच भगवान निघाले तर एका वट्यावर तो झाडाखाली बसलेला दिसला. भगवंताला येताना पाहून त्यानं ताकाची लोट्याशी मागं धरली. नको म्हटलं दाखवायला. पाठीमागं ताकाची लोटी धरली. ऐका, भगवंतानं विचारलं, का रे मधू, पेंद्या आलाय, वाकड्या आलाय, सुदाम्या आलाय, श्रीदाम्या आलाय, तू का नाही आला रे? म्हटला, देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. काना आम्हाला गरीब बनवतो, आम्ही साधे आहोत रे बाबा, आम्हाला तुझ्याकडे आणण्यासारखं काही नाही बाबा, मी गरीब आहेत ना म्हणून आलो नाही, घरीच काही नव्हतं. तू का म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. एवढी गरिबी पाहिली आणि भगवंताला त्याची दया आली. विश्वाच्या मालकानं मिठी मारली. ऐका रे ऐका पळवेकर, एखादा गरीब असेल तर त्याला मिठी मारत जा. एखाद्याला खायला नसेल तर आपल्या जवळचं देत जा. एखाद्या आपल्या जवळचा मित्र गरीब झाला असेल तर त्याला सांभाळत जा. न सर पे है पगडी, न तन पे है जामा, बता दो को नहीं याको नाम है सुदा. कपडे नाहीत होते चांगलं. देवाला भेटायला आलता तर विश्वाच्या मालकानं मिठी मारून त्याला घरामध्ये घेतलं. हा संदेश घरी घेऊन जा. अरे आपलं जरा बरं चाललं असेल तर आपल्या गरीब मित्राला सांभाळत जा. आपलं जरा देवानं चांगलं केलं असेल तर गरीबाला सांभाळत जा, त्याला पण जवळ घेत जा. ऐका रे, देवानं मिठी मारल्याबरोबर पाठीमागं जे ताक धरलं होतं ते सगळं ताक त्याच्या अंगावर सांडलं. पाठीवर, पोटावर, हातावर, खांद्यावर सगळीकडे ताकच झालं. भगवान म्हटले, का रे खोटं बोललास माझ्याशी, ताक ताणलं होतं ना. म्हटलं, देवा हे ताक आंबट आहे, शिळं आहे, विटलेलं आहे, तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आणलं नाही. असं म्हटल्याबरोबर भगवंतानं त्याचा हात समोर घेतला आणि त्याच्या हातावर ताक सांडलेलं जे ताक होतं आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकलं. त्याच्या अंगावर ताकाचा तिपकाच ठेवला नाही. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्या
पाहता गोवळी खाय त्यांची उष्ट. किती कथा सांगू, 2-4 वर्ष आलो तरी संपायचं नाही अभंग. एवढंच आहे. पाहायला गेलं तर गाईच्या धारा काढणारे गोपाळ, पण त्यांच्या ताटातलं भगवान उष्ट खातो. महाराज कशामुळं खातो? करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. ते प्रेम करतात देवावर, अखंड भजन करतात. त्याचा परिणाम आली द्यावी डाई. त्यांचा डाव देतो, धावे वळ त्या मागे गाई. त्यांच्या गायी सांभाळतो आणि त्या गोपाळांना काला देतो. एके ठाई काला तो का म्हणे भाविकाला विठोबा आजीवान तुझे आजीवान तुझे ऐसे दे अभंगाचं एक चरण आपण सोडलं. 11:15 वाजले. आजचं जे कीर्तन असतं, कीर्तन करायला एक बंधन आहे. लवकरात लवकर अभंग सांगायचा आणि जास्तीत जास्त भगवंताच्या लीला सांगायची. सगळ्यांना ज्ञात आहे, वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक लग्नामध्ये एक विघ्न झालं. आकाशाच्या वाणीने सांगितलं, कंसा, ज्या बहिणीचं लग्न लावतो ना तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशीची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, 8वा आईचा पुत्र वधील तुझशी, 8वा मुलगा तुला मारणार अशी आकाशवाणी झाली. पळवेकर हातामध्ये शस्त्र घेतलं आणि बहिणीलाच मारायला धावला. हात तो जरिला, वसुदेवे मारू नकोस राजा, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल असं म्हणून कारागृहात ठेवण्यात आलं. इकडं बघा, 6 मुलं कंस मामानं मारली. चोपदार बसा. 7वा गर्भयोग माईने नष्ट केला आणि 8व्या गर्भाच्या वेदना लक्ष द्या बरं देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत. एवढी छान दिसायला लागली देवकी माता. तिच्या पोटी भगवान जन्माला येणार. काय भाग्यवान माता आहेत काही काही महाराज. काय माझी जिजाऊ असेल, किती भाग्यवान माता आहे जिजाऊ. शिवरायांना जन्माला घातलं. तानाजी काय, येसाजी काय, कोंडाजी काय, सगळ्या पोरांना एकत्रित आणणारी माता जिजाऊ येऊ. या देशाला कोणत्या आईची गरज आहे तर जिजाऊची गरज आहे. या देशाला कोणत्या आईची गरज आहे तर अहिल्याबाई होळकराची गरज आहे.
या देशाला कोणत्या आईची गरज आहे? भगतसिंहाच्या आईची गरज आहे. या देशाला ज्ञानोबारांच्या आईची गरज आहे. काय मुलं जन्माला घातली. वा जननी जने तो शूर जने वीर जने दाता जने. अफजल कसाबाला जन्म देण्यापेक्षा एखाद्या अफजल खानाला जन्म देण्यापेक्षा माय जन्मालाच घालू नको. घालायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबा नाथबाबा अशांना जन्माला घाल. माय काय पोरगा जन्माला आला महाराज. इतकी सुंदर दिसली पाहिजे आई. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही, त्याला आईचा गर्भ तेवढा पवित्र लागतो. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली वेळी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूरानी सरदार मला काय कुणाची भीती. काय मुलं जन्माला घातली. 41 दिवस शंभूबाचे हात बांधले होते. ऐका पोरांनो तरुणांनो घरी घेऊन जा. अंगावरची कातडी काढली जात होती, त्याला मीठ लावण्यात येत होतं. जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. ज्या डोळ्यानं स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं त्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या करून घातल्या होत्या रे. तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. जीभ जगदंब म्हणते म्हणून सांडशीमध्ये धरून ओढूनच टाकली होती रे. तरी सुद्धा जगदंबचा आवाज येत होता. 41 दिवस आतोनात हाल करून वारलं, पण त्यांनी हुस केलं नाही की हा केलं नाही. काय मुलगा जन्माला घातला महाराज शिवाजी महाराजांनी. काय पोर जन्माला घातला सईबाईंनी. काय पोर जन्माला घातला माझ्या देवकी मातेनं. हो कंसाचा वध करणारा, हो दुष्टाचा संहार करणारा, गीता सांगणारा, गोपाळांना प्रेम देणारा असा भगवान जन्माला येणार. 9 महिने 90 दिवस पूर्ण झाले. आयुनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली नंदाच्या घराला. मजनी गोकुळ मला इथं ठेवू नका, मग मला गोकुळात नेऊन घाला. लहान पाहिजे 2 वर्षाचा आणखी लहान, 1 वर्षाचा आणखी लहान, 1 मिनिटाचा. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. यमुनीला पहिलं दर्शन दिलं. यमुना दुबंगली. माझ्याकडे बघा. यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा यशोदे शेजारी मांडला. रडे माया कर्या कांत नामामनी उठते दूत. कंसाला कळालं. 8वा आला कृष्ण गोकुळे जन्मला. हातामध्ये घेतली पोरगी मारणार तुझं लागी वधी उपजला मजादी. इकडं मात्र सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. सगळ्या गावात बोबाटा झाला. गवळण गवळण सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदे. 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 ओ हे गावी ये पुणे टाटा वाटी सुरतावडे. पुणे टाटा वाटी सुरतावडे. पुणे टाटा वाटी सुरतावडे. गवळण गवळण सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदे. ओ गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळणीला पुत्र झाला यशोदे. सगळ्या गावाला माहिती पडलं. वा यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाला मुलगा झाला. गावच्या पाटलाला पूर्वीच्या काळात असा मुलगा झाल्यावर फार आनंद असायचा. सगळ्या गावातले गोपाळ गवळणी तिच्या घरी जायचे. आनंदानं वटी भरायची, हळद कुंकू करायची, गिफ्ट द्यायची. आता हे प्रेम कमी झालं, राहिलं नाही. गावातल्या सरपंचाला, गावातल्या मुख्याध्यापकाला, गावातल्या चांगल्या शिक्षकाला, गावातल्या चांगल्या व्यक्तीला मुलगा झाला की गावात सगळे महिला तिच्या घरी गर्दी करायच्या. तसंच झालं बुवा. गावच्या राजाला मुलगा झाला. पाळव्याला काय कमी गवळणी नाही बापा. एवढ्या गवळणी सांगायच्या म्हटल्यावर मला 2-3 वर्ष यावं लागलं. इथंच 12 वाजायला लागलेत आपले. एवढ्या गवळणी काही उन्हात बसल्यात, काही सावलीत बसल्यात. जागा नाही रे. गवळणीला बसायलाच जागा राहिली नाही. आता सगळं फुल झालं महाराज. एवढ्या मागं नका बघू माझ्याकडे बघा. मला माहितीच होतं तुम्ही मागं पाहणार आहे. इकडे बघा अशा गवळणीची रांग लागली. रांग कुणाला पाहिला?
यशोदेच्या पोराला पाहिला. तर रांग इथं कमीत का गवळणी? आपल्याकडे 2 गायक आहेत, आपण 2 गवळणी म्हणू. आहे का? तुम्हाला दोघाला पास व्हायचं, 5 झाले तरच पाकिट आहे बरं. 5 झाले तर तुम्हाला दक्षिणा मिळणार, नाही तर मी पाकिट देऊ देणार नाही. पास व्हावं लागेल. 2 गवळणी म्हणायच्या. तशा 35 आहेत माझ्याकडे, पण तुम्ही दोघंच इथे आता. मला 35 गवळणी येतात देवाला पाहायला गेलेले. 2-4 मी म्हणून दाखवतो, तुम्हाला काळजी करू नका. पहिली गवळण निघाली. कोणाला पाहिला? यशोदेच्या पोराला. इकडे बघा माझ्याकडं. पहिली गवळण मयूर महाराज म्हणतील, दुसरे आमचे देवीदास महाराज म्हणतील. मयूर महाराज सावधान. पहिली निघाली. अर्थ मी सांगणारे गवळण तुम्हाला म्हणायची. जमलं तर पाकिटे, नाही तर मग अवघड. इकडे बघा, असं घेतलं हातामध्ये सोन्याची मूठ. काय घेतलं? हा काय काय काय? कापूस नाही, सोयाबीनच्या शेंगा नाही, मग सोयाबीनची नाही, सोन्याची मूठ घेतली. श्रीमंत होती, दिलदार होती, मस्त श्रीमंत गवळण होती. पाटच उठली होती. 4 वाजता आंघोळ केली, सगळं उरकलं. 10 ते 12 कीर्तन ऐकून सुद्धा घरचं सगळं तिनं केलं. आणि मग 5 वाजताच उठली, हातामध्ये सोन्याची मूठ घेतली आणि निघाली देवाला. यशोदेच्या पोराला पाहायला. यशोदेला मुलगा झाला. यशोदेला मुलगा लागला. नंबर तिचा पहिलाच नंबर लागला. तिच्या मागं दुसरी, तिच्या मागं तिसरी, तिच्या मागं चौथी, तिच्या मागं 5वी. आता आपण रांग जर लावली तर पहिली आपली इथं गावात शेवटचे टोल नाक्याला सोप्याची अशी रांग लागल ना आपली, अशी रांग लागली. कृष्णा महाराज पहिली आतमध्ये गेली. पांडुरंग महाराज भावलय सुंदर आहे माझ्याकडे बघा, 1 वर्षभर ध्यानात ठेवा, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. गेली आतमध्ये. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. लक्ष द्या. सोन्याची मूठ अशी वाळून टाकली. मयूर महाराज सावधान. वाळून टाकली सोन्याची मूठ आणि बाहेर आली. बाहेर आल्यावर बाकीच्या रांगेत उभ्या होत्या. एक म्हटली, बाई काय भाग्यवानेच ग. किती वाजता उठली होती ग? 4 वाजता. काय लवकर उरकलं ग बाई? काय भाग्यवानेच ग. पाहिला यशोदेचा पोरगा? हो. काळा आहे का? नाही. गोरा आहे का? नाही. पांढरा आहे का? नाही. सावळा आहे का? नाही. अरे म्हटलं मग कसा आहे? ती म्हटली, बाई 1 मूठभर सोनं घेऊन गेलते, त्याला पाहिला. पोरगा हातामध्ये घेतलं, सोन्याची मूठ वाळून टाकली आणि त्याला पाहिल्यापासून त्या पोरानं माझं मनच वेधून घेतलंय. मूठभर सोनं घेऊन गेलते. यशोदेचं पोरग पाहिलं, पण त्यानं पाहिल्यापासून ते नैवेद्य काय म्हटली ती गवळण? ते नैवेद्यले मन, ते नैवेद्यले मन, ते नैवेद्यले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ती म्हटली, बाई मी यशोदेचा पोरगा पाहिला, माझं मनच त्यानं वेधून घेतलं. दुसरी नंबर लागला. दुसरी आपल्या पळव्याची होती. 100 रुपयाची नोट घेऊन गेलती. कोणाच्या तरी शेतामध्ये खुरपायची. बिचारी काम करायची, गरीब होती, मनाची दिलदार होती. यशोदेचा पोरगा हातात घेतला. सोन्याची वाळून टाकलेली ती गेली आणि 100ची नोट वाळून टाकली. ती पण बाहेर आली. बाहेर आली. तिला पण विचारलं, बाई पहिलीला दिसलाच नाही, पहिलीचं मनच वेधून घेतलं, तुला तरी दिसला का? ती म्हटली, मग सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पुराला. तिसरी म्हटली, बाई माझं असं झालं, त्याला पाहिल्यापासून याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पो. त्याला पाहिल्यापासून मला जात माहिती नाही, कुळ माहिती नाही. चौथी म्हटली, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पाचवी म्हटली, हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. एकेकाला वेगवेगळा दिसायचा. कुणाला सावळा, कुणाला गोरा, कुणाला पांढरा. देव आहे महाराज तो, फार सुंदर आहे दिसायला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली या.
इतका छान दिसत होता. पाण्याचा कार्यक्रम 12 वाजल्यामुळे आटोपता घ्यावा लागेल. एकीकडे बघा, पण देवाला ज्या गवळणी पाहायला जायचं ना कधी मध्ये देवाला ऐक बोल नका. देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या पळवेकर त्या MH15 MH16 MH18 MH20 MH25 MH27 MH28 MH30 MH35 जे कुठली पासिंग नाही या वयाच्या मुली होत्या. 16 17 18 19 20 21 22 23 24 25 अशा 35 वर्षा बऱ्याच मुली आहेत तिथं. अशा मुली सकाळी एकदा मेकअप करायच्या, नवीन साडी घालायच्या, देवाला पाहायला जायच्या. दुपारी एकदा नवीन साडी नवीन मेकअप, पुन्हा देवाला पाहायला. संध्याकाळी एकदा नवीन मेकअप नवीन साडी, रोज देवाला. एक वाक्य सांगू, देवाकडं जाताना नटूनच जायचं. ध्यानात ठेवा. भैरवनाथाकडे येताना, कीर्तनाला येताना, सप्त्याला येताना मला डाग पडल्याला जमत नाही बघा. कपड्याला डाग पडला की ते मला आवडत नाही. का? वरूनही डाग नसावा आणि आतूनही डाग नसावा. ध्यानात ठेवा. कपडे चांगले घालायचे, मस्त राहायचं. देवानं त्याचं कारण सांगू, आपण जर एवढे सुंदर आहेत, आपल्याला बनवणारा भगवान किती सुंदर असेल. आपण एवढे छान आहेत तर आपल्याला बनवणारा भैरवनाथ किती सुंदर आहे, महादेव किती सुंदर आहे. म्हणून त्याच्याकडे जाताना वेडं वाकडं जायचं नाही. काही काही लोकांना म्हणून चल चली तसंच जातात महाराज, कळकट कपडे, अरे रे रे रे, तसं नाही जायचं. मस्त जायचं देवाकडं. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. माझ्याकडे बघा, एवढा छान भगवान आहे. नटून जायच्या. त्या कोकणामध्ये जातो मी 5-6 गावाला. त्या गावातल्या सगळ्या महिला कीर्तनाला येतात, नटूनच येतात. नथनी घालणार, कपाळावर कुंकू लावणार, डोक्यावर पदर घेणार. देवाला जेवढे शृंगार नवऱ्यासाठी करणार, संसारासाठी करणार, तेवढे देवासाठी करत जा. अशा सगळ्या गवळणी जायच्या. पाशिंग ध्यानात ठेवा. MH15 ते 35 या वयोगटातल्या पोरी सकाळ दुपार संध्याकाळ तेवढंच काम करायच्या. एक 2 मजल्याची इमारत होती गोकुळात माझ्याकडे बघा. आणि दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिलं होतं. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली. ती वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. तिला दम नाही निघाला. 95 काठी टेकत काठी टेकत काठी टेकत या MH15 ते 35च्या पोरीनं आडवी आली. जशी म्हातारी आडवी आली तशा पोरी म्हटलं, हे डंगरे तुझं काय ग मादा? ते म्हटलं, अगं डंगरे म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा. सकाळी इकडंच जाता, दुपारी इकडंच जाता, संध्याकाळी जाता कुठं ग? म्हणजे तुला अजून माहिती नाही का? काय यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या कधी 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, ऊर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, गरुडध्वज, अनंत, कृष्ण, असे 1000 आहे. किती नाव आहेत? 1000. अशी नावं ठोजा पोरांची. काही नाव आहेत महाराज पोरांचे, काय बी महाराज, काय नावं महाराज. हो, एका पोराचं नाव टिप्या आहे. टिप्या टिप्या काय नाव? टिप्या बाबाला पाणी दे. एका पोराचं नाव मुंबईला सनलाईट आहे. सनलाईट काय नाव मार. अरे मत्स्य आहे, कुर्म आहे, वरा आहे, वामन आहे, जनार्दन आहे, ऋषिकेश, किती नावं आहेत महाराज. एवढे चांगले नावं ठेवणार नाहीत महाराज. चांगले नावं ठेवा गड्या. देवाचं नाव आपल्या मुखाला येईल असं नाव ठेवा. अशी 1000 नावं एका गवळीनं घेतल्यावर ती म्हटली, बाई एवढे नावं कधी ठेवले? म्हटले, दिसतोच तसा तो. जा 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 जा. पुरी गेल्या निघून. इकडं बघा, 95ला जायची इच्छा झाली. तिचं नाव होतं मालू. काय नाव होतं तिचं? मालू. मालूनं विचार केला, पोरीनं लय भारी साडी नेसली, पोरीनं लय भारी मेकअप केला. पण 95नी नव्हतं करायला पाहिजे. पण 95नी दुपारीच आंघोळ केली. तिच्या बापानं तिला पैठणचा शालू दिला होता, लय भारी होता. चांदीच्या किनारी, मोरपिसाचे पंख, कारखान्याचं चित्र होतं त्याच्यावर. असा कारखाना जवळ आहे का इथे एखादा? कारखान्याचा भोंगा काढला होता, अशोकाची झाडं, ऊसामध्ये भरणारे बाय, असं ऊस, मस्त रेखीव चित्र होतं. मालूनं शालू काढला. ऐका ऐका ऐका, 2 लाखाचा शालू. पुतळ्या, डोरलं, साखळी, पैंजण, कंबरेला कंबरपट्टा, नाकात नत घालूनी, सगळा थाट माट करूनी ग नेसले ग शालू पैठणचा. तो शालू काढला तिनं. पण नेमकं घोटाळा असा झाला, त्या 95च्या वयामुळं तिच्या डोळ्यानं धोका दिला. किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पंख खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटा झाला.
ऊस खाली पडला, बैलगाडीचे चाकं वर आले, अशोकाच्या झाडाची पानं खाली गेली, मुळं वर आली का? मालू नेसली उलटा शालू, मालूचा शालू उलटा झाला, मालू नेसले उलटा शालू. एवढ्यावर थांबली नाही, पोरीचा मेकअप पाहिला, मेकअपची पेटीच हाताला लागली, पहिल्यांदाच लाली लागली, लावायची होती होटाला पण हातानं असं लकवा दिला, लाली लागली डोळ्याला, काजळ भरायचं होतं डोळ्यात, काजळ लागलं होटाला. गप्पा नाही, प्रमाण सांगतो प्रमाण. होटो पे काजल नैनो में लाली, ऐका रे, होटो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. आपलं पळवे गाव जसं दिवाणं झालंय, सरपंच काय ते मगाशी विक्रांत दादा काय, देशमुख भैया काय, घ्या अक्रूर महाराजांचं कीर्तन, पंगत घालतो आम्ही, काय असेल ते आम्ही दिवाणं झालं पाहिजे. देव देश धर्मासाठी दिवाणं बना. कुठंतरी संसारात दिवाणं होऊन काय मिळेल, पण देवासाठी देशासाठी धर्मासाठी दिवाणं बनलं पाहिजे रे. दिवाणी झाली दिवाणी, उलटा मेकअप झाला 95 मालूचा, शालू पण उलटा झाला, काठी टेकत रस्त्याला लागली तर समोरून तिचा MAची 110चा नवरा आडवा. ते गेलं तर गावात पत्ते खेळायला, त्याने लांबूनच पाहिलं, बाबू म्हणलं आपली मालू तर खाली आली आज, बरं यायना का लग्नातला शालू नेसली, लग्नच आठवलं त्याला. मृगनयना रसिक मोहिनी जवळ आलं ते, त्याची नजर चांगली होती, त्याला पत्त्यातली राणी दिसायची, लांबूनच पाहिलं, मालू कुठं निघालीस? मालू म्हटली होय डांगऱ्या बाजूला, असा जन्मभर आडवा आला, वारी नाही भजन नाही नाम, चालली कुठं पण मालू. यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, सगळं गाव पाहून आले, मी पाहायला चालले. मालू तुझा मेकअप उलटा झालाय, ए मालू शालू पण उलटा झालाय. त्या मालूचं उत्तर घरी घेऊन जा पळवेकर. मालू म्हटली, मालक हा शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहून जाईल, वारी करायची राहून जाईल. आपलं असंच झालंय, या राहण्यात या नटण्यात या संसारात आयुष्य निघून गेलं, अजून माऊलीला पाहिलं नाही, देवाला पाहिलं नाही, पंगत घातली नाही. असं करू नका. जन्म मिळाला की देवासाठी दिवाणं बनण्याचा प्रयत्न करा. देव पाहायला जात जा, देव पाहत जा. वर्षातून आषाढीला तरी बघा, कार्तिकीला तरी बघा, चैत्रात तरी बघा, एक दिवस काढा माझ्या पांडुरंगासाठी. विश्वाचा मालक बघत जा, भैरवनाथाच्या सप्त्यामध्ये येत जा. आपला जन्म त्याच्यासाठी आहे. चला दिवाणं होऊन 12 वाजल्यामुळं गवळणी पाहण्याचा कार्यक्रम आटोपला. देव रांगायला लागला. तळवे तळ हात लागला. रांगता रांगता मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या माग माग या म्हणायला लागला. गोपाळ सगळे गोळा केले. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळ्या गावात चर्चा सुरू झाली. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदा ऐकत नाही. माझं बाळ तसं आहे का? बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजीरवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, सावळा गे चिमणा माझा, गवळणीत शोभे राजा, तुम्ही एवढ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. आई ऐकत नाही. देवाच्या लक्षात आलं, आई ऐकत नाही. भगवंतानं घरातच कोडी केली, माती खाल्ली माती. काय भगवान आहे महाराज. हातामध्ये काठी घेतली यशोदेनं. चित्र डोळ्यासमोर आणा. विश्वाचा मालक माती खातोय आणि विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. यशोदा माता हातामध्ये काठी घेते. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे, नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती. मग मात्र यशोदेला कळालं, माझ्या समोर माती खातून मला फसवतो. नक्की गावात याच्यात चोऱ्या आहेत. उद्या जाई राणा
सवे घेऊन गोधना उद्यापासून रानात जायचं आता गोधने चारावया जातो शारंग पाणी गाई घेऊन निघाला भगवान अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या पेंद्या वाकड्या सुदाम्या श्रीदाम्या हे मधुमंगल गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना 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 गाई गोपाळ सवंगडे वना घेऊन या गाई खेळे नंदाचा ताना काय गवळणी आहे अशा एक लगट तुम्हाला 1000 म्हणून दाखवू शकतो मी खूप आहेत अशा गवळणी म्हणत म्हणत भगवान निघाला सगळे गोपाळ आले पण एक गोपाळ नाही आला पळवेकर सगळे गोपाळ आले एक गोपाळ नाही आला त्या गोपाळाचं नाव बोबड्या काय नाव त्याचं बोबड्या तो रुसला होता देवावर जरा रुसत जा बरं का देवावरती रुसत जा बायकोवर नका रुसू पोरावर नका रुसू देवावरती रुसत जा देवा आमचं काय चुकलं म्हणत जा आम्हाला पण कीर्तनात येऊ द्या भजनात येऊ द्या देवावरती रुसला होता थोडीशी बारीक वाजवा पीठ एकदम बारीक नाजू काय 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 2-5 मिनटं बोलू नका म्हणा झाले 5 मिनटं फक्त एवढा एक भाव सांगायचा आणि थांबायचं ऐका ऐका देवावरती रुसला सरपंच तो बोबड्या विक्रांत दादा डेअरीवाले देशमुख परिवार काय गोड सौजन्य दिलंय गोड पंगत आहे पळवेगाव संपूर्ण असं वाटतंय काल्याचं कीर्तन इतक्या गोड कथा ऐकतायत पेंद्या काय बोबड्या काय मधुमंगल काय राधा काय किती गवळणी ऐकल्या मालू काय हे तुम्हाला कोणी सांगणार नाही इतक्या गवळणी सांगताना एवढी एक छोटीशी कथा ऐका माझा प्रवास सुखाचा होईल आणि 1 वर्षभर तुमच्या ध्यानात बोबड्या राहील बोबड्या म्हटला देवा मी येणार नाही काय म्हटलं बोबड्या मी येणार नाही पण तो आपल्या भाषेत नाही म्हणला तो बोबड्या होता ना बोबडं बोलायचा बोबडं तो त्याच्या भाषेत म्हणला नामदेवरायने लिहून ठेवलं माझ्याकडे बघा कसा म्हटला दाई बा कितना नकोले बा दाई बा कितना नकोले बा ऐका वा वा दाई बा कितना नकोले बा दाई बा कितना नकोले बा आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही तुझ्या दंगलीला आम्ही नाही तुझ्या दंगलीला आम्ही नाही तुझ्या दंगलीला दाई बा वा दाई बा कितना नकोले बा दाई बा कितना नकोले बा आम्ही नाही आम्ही नाही अयो आम्ही नाही आम्ही नाही तुझ्या दंगलीला आम्ही नाही तुझ्या दंगलीला आम्ही नाही तुझ्या दंगलीला दाई बा कितना नकोले बा आता ही भाषा बोबडी आहे भाषा कोणती आहे बोबडी बोबड्या बोबडं बोलतोय भगवान बोबडं बोलत भगवान म्हणतो का येणार तो आपल्या भाषेत कृष्ण म्हणतात का येणार नाही बोबड्या त्याची कारण सांगतो ऐका बोबड्या म्हणतो का येणार नाही पण त्या बोबड्या भाषेत लक्ष देऊन ऐका बोबड्या म्हणतो का येणार नाही अतीत एकदा तगली पोल मिळून एक स्न्या अतीत एकदा तगली पोल मिळून माल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा माल्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तगल्या होत्या काकड्या काकड्या काय होत्या माल्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तगल्या होत्या मग काय झालं सगळ्या मुलांनी 2-2 बोलल्या काकड्या काकड्या सगळ्या मुलांनी 2-2 बोलल्या मी तकली तोलायला गेलो लेबा मी तकली तोलायला गेलो लेबा तिकडून आला माळ्याचा माल तिकडून आला माळ्याचा माल बदा 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 हल्लं लेबा आम्ही नाही आम्ही नाही
आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार. अले दाईबा 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 कितना न बोले बा, दाईबा कितना न बोले बा. आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार. अरे दाई अरे दाई अरे म्हटले मग माळ्यानं मारलं त्याच्यात माझा काय गुण? तू पोरं पळून गेली तसं पळून जायचं ना. म्हटले माळ्याचा राग नाही आला, त्यानं मारलं त्याचा राग नाही आला, मग काय येणार नाही? ऐक, अतीत एकदा तगली पोल मिळून, अतीत एकदा तगली पोल मिळून, यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदेच्या घरी तुझी आई 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 यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदेच्या घरी गेलो ले बाबा. आम्ही तुझ्या घरी गेलो. यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या. करतात का तुमच्याकडे पुरणाची पोळी करतात? हा पुरण बाहेरून असतं करतात. यशोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या. मग काय झालं? सगळ्या मुलांना दोन दोन दिल्या. तुझ्या आईनं या या सगळ्या मुलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो ले बा, मी पोली मागायला गेलो ले बा, मला चालती दिली ले बा. आम्ही नाही नाही आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या अंग येणार. जरा जोरात टाळी वाजवा. वा, असा बोबड्या आहे, पेंद्या आहे, वाकड्या आहे, सुदाम्या आहे. हे महाराष्ट्रात फक्त अक्रूर महाराज साखरेकडे आहे. तुम्हाला यूट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका. माझे 200 कीर्तन आहे. 25 मे पर्यंतची माझी रात्र रिकामी नाही. रोज 2 कीर्तनं करतो. पुढच्या वर्षीचा कडूसला काला दिलेलाच आहे मी. रोज काल्याची कीर्तन आहे, रोज 2 कीर्तन आहे. पण रोजच्या कीर्तनात पेंद्या, वाकड्या, बोबड्या, शिवाजी महाराज, सावता महाराज, कधी 12:15 वाजले आपल्याला कळालं नाही. ऐका ऐका, असा बोबड्याचा रुसवा काढला. आम्ही तुझ्या तंग येणार. जाणार कुठं बाबा? आम्ही तुझ्याच बरोबर येणार. असा बोबड्याचा रुसवा काढला. सगळे गोपाळ एकत्रित आले. खेळ मांडीला लगोरी, खेळ लगोरी नावाचा खेळ खेळला गेला. हुतुतुत नावाचा खेळ खेळला गेला. सुर असा सूर असा पाय वर करावं लागायचं. आपण खेळायचो आळंदीला. पांडुरंग महाराज आणि मी 2 जण खेळायचो आम्ही लहानपणी. 6वीला आलतो मी आळंदीला. 6वी पास झालो ना आळंदीला आलो. 14 वर्ष गावाकडे गेलो नाही. हे पांडुरंग महाराजाला आठवत असेल. झाडावर चढून सूर पारंब्या खेळायचो. लय भारी खेळ होते. पाय वर करायचा, सूर 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 फेकायचा. असा सूर लागला पाहिजे की काल भैरवनाथ कीर्तनात नाचला पाहिजे. असा सूर लागला पाहिजे पळवे गाव एका विचाराचं झालं पाहिजे. असा सूर लागला पाहिजे माळी काय, धनगर काय, कुणबी काय, वंजारी काय, मराठा काय, ब्राह्मण काय, सगळा समाज मंत्रमुग्ध झाला पाहिजे. असा सूर लागला पाहिजे. आता सूर नाही. आता पायच वर जायना तर सूर कधी जायचं नाही. आता फार अवघड झालं. फार सुंदर सूर असायचे. असा गोड सूर लागला पाहिजे. भुलविले वेणुनादे. मस्त गात ते वेणू वाजविला 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 गोविंदे. पांगुळले यमुना जळ. मस्त कधी जोगिया, कधी मारवा, कधी मल्हार. मस्त असा वेणू वाजवला भगवंतानं. वृंदावनी वेणू कवनाचा माईवाज. मस्त स्वर लागला. 8 दिवस काल भैरवनाथाचा सप्ताह. वा सरपंच, काय गोड गाव आहे. असा एकत्रित विचार झाला. आणि मग भगवान म्हटले आता सगळ्यांच्या शिजोऱ्या एकत्रित करा. एकत्रित करून जो दिला ते आपण जो एकत्रित केला ना मगाशी, सगळ्यांचे तणाचे 10, कुणाचे 100, कुणाची लाही, कुणाचं दही, सगळ्यांचं एकत्रीकरण झालं. आणि एकत्रीकरणामध्ये स्वराज्य निर्माण होत असतं. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. भगवान शंकराचं मंदिर गाठलं. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. रायरेश्वराच्या मंदिरात पोरं उभी राहिली. हातामध्ये गुलाल घेतला. भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला. हो आमचे 10-20 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काम काय करत महाराज.
माझी एक विनंती आहे तुम्हाला, एवढं सुंदर काल्याचं कीर्तन मी तुम्हाला दिलं, 2-2.25 तास झाले. बेंबीच्या देठापासून सांगतोय, तुम्ही एवढं गोड ऐकताय. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, असे सगळे वा करा, मंडपातले करा, पोरांनो करा, सगळे करा. जे मर्द आहेत त्यांनी, ज्याला शिवरायाबद्दल, सावता महाराजाबद्दल आदर आहे, ज्याला भैरवनाथाबद्दल आदर आहे, हात वर करा. हारधानी करू नका, ओरिजिनल. वा वा रे वा, पळवे गाव काय सुंदर गाव आहे. वा आता दरवर्षी येणार, मी सोडित नाही तुमच्या गावाला, काळजी करू नका, तुम्ही सोडित नाही मला. आता हात वर करा, हात वर करा सगळे असे. वा छान. आणि हात वर करून मी हरर म्हणणार आहे. ज्याचा हात वर आहे त्याला इमानदारीनं महादेव म्हणायचं. मी हरर म्हणणार, ज्याचा हात वर आहे त्याला महादेव म्हणायचं. असा आवाज काढा, असा आवाज काढा. कळू द्या पारनेर तालुक्याला काय पळवे गावाला काल्याचं कीर्तन झालं. बोला हो ज्ञानेश्वर माऊली अंडे बांधले इथं आणली तर बरोबर. वा वा या आताच या 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 कोणी 5 बरं का, एवढा चांगला कार्यक्रम झाला, दृष्ट लावू नका. 5 मिनिटं कोणी गडबड करू नका. बरं तिकडे बरं जाऊ, तिथं बांधले तिकडे जाऊ. दर्शन नंतर